खऱ्या अर्थाने आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्रभाग क्रमांक 11 आपण बंडू काका बच्छाव यांचं या ठिकाणी विश्लेषण करत होतो. तो विषय थोडासा आपण राहिला की बंडू काका बच्छाव यांचे बंधू पमू बच्छाव, पमू पाटील हे या ठिकाणी उमेदवारी करीत आहेत, आघाडीवरती देखील आहेत. आणि त्या ठिकाणी असले 3 उमेदवार हे आता पिछाडीवरती गेलेले आहेत. भाजपचे 3 उमेदवार हे शिवसेनेच्या आघाडीवरती आहेत आणि पमू बच्छाव हे भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी आघाडीवरती दिसत आहेत. बंडू काकांनी लावलेली 11 नंबर प्रभागात ताकद असेल किंवा त्यांनी केलेली त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा, त्यांची स्ट्रॅटर्जी, या सर्व गोष्टींमध्ये पमू बच्छाव सोबतच हे तिघी उमेदवारांना विजयाच्या बाजूने खेचणं किंवा हे मत खेचणं हे शक्य झालं नाही असं वाटतं का? हो, हे नक्की. याचं कारण असं की मगाशी मी तुम्हाला देवळातल्या देवाप्रमाणे म्हटलं, हा मतदारसंघ म्हणजे दादा भुसेंचा लाडका मतदारसंघ, लाडका अपत्य किंवा देवळातल्या देवाला जे महत्व ते, कारण काय ते त्यांचा निवासस्थान आणि त्या भागात असणार आहे. यामध्ये मागील निवडणुकीमध्ये बच्छाव आणि आपले उपमहापौर निलेश आहेत हे दादांचे डावे उजवे, एक डावा हात एक उजवा हात, बरोबर. आणि त्यामध्ये याला मुळावर घाव घालणे हे जे धोरण यांनी स्वीकारलं बंडू काकांनी, तर त्याला काही प्रमाणात यश आलेलं दिसतं. विशेषतः सोयगाव मधून सपोर्ट घेऊन, बच्छाव फॅमिलीचा सपोर्ट घेऊन ही तेच उमेदवार नको असंही कदाचित त्यांनी सांगितलं असेल. अजून भाऊबंदकी, अजून समाज, नातेवाईक, गोतावळा यांची चटणी फोडणी यांनी दिली असली पाहिजे आणि त्यामुळे हे रसायन अशा पद्धतीने पुढे जात आहे असं लक्षात येतं. पण त्याच्या मुळाशी आपणही हम भी कुछ कम नाही आणि भविष्यातले आम्ही तुमच्या विरोधातले आहोत हे जे चित्र उभं करायचं होतं बंडू काका ॲज वेल ॲज हिरे फॅमिली, तर त्यांना दादा भुसे त्यांना आसमान दाखवलं असं म्हणता नक्की येईल. आणि अजून काही वर्ष तुम्ही थांबा, मला पुढच्याही निवडणूक जिंकून जाऊ द्या, मग बघू, या स्थितीपर्यंत आणून ठेवल्याचं दिसतं आहे. नक्कीच. एकंदरीत आतापर्यंत जर आपण निकाल पाहिला तर येणाऱ्या फेऱ्या बाकी आहेत, निकाल बदलू शकतो, काही उमेदवार थोड्याफार फरकाने पुढे आहेत. या सर्व गोष्टी आपण लक्षात घेता तरी बघितलं तर जवळजवळ 17 उमेदवार दादाजी भुसे म्हणजे शिवसेनेच्या आघाडीवरती आहेत. तसं म्हटलं गेलं तर भाजपाने मुंबई राखली पण तिला मालेगाव राखता आलं नाही असं म्हणत हरकत नाही, कारण की मालेगाववरती विशेष प्रेम असलेले नेते गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे संकटमोचन समजले जातात आणि गिरीश महाजन हे या ठिकाणी मालेगावांची मोठी जबाबदारी होती तर हे गड राखू शकले नाही असं वाटतं आपल्याला. एक राजकीय पटलावर असं चित्र दाखवण्यात येतं, कदाचित ते सत्य असेल नसेल. महाजन वर्सेस दादा भुसे असं एक चित्र दाखवलं. हा विरोध आहे का काय कशासाठी हा भाग नाही. महाजनांना आपला पक्ष मालेगाव तालुक्यात रोवायचा आहे, त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे, त्या अर्थाने ते ही असं धोरण प्लस मायनस धोरण इनकमिंग आउटगोईंग असं करत असतील. परंतु या विजयाचं सगळ्यात मोठं श्रेय तुम्ही दादा भुसेंच्या प्रत्यक्षात या निवडणूक काळात झालेल्या सभा, त्यांना दिलेली उत्तर यामधून सापडतं. त्यांनी या प्रत्येकाचा समाचार घेतलेला आहे. बरोबर. मगाशी मी म्हणत होतो 500 रुपयांचं बंडलचं जे जुन्या नोटांचं प्रकरण जे आहे, नुसतं एक साधी पिन ठेवून दिली, थांबा मी काढतो तुमचं, अशा प्रकारचं तुमची सगळी कुलंडली माझ्या ताब्यात आहे असं सांगून स्फोट घडवून आणणं, नक्कीच तशा स्वरूपाचं हे मला वाटलं. आणि नो डाऊट की विकासाचं पाठबळ, विकासाची शक्ती खरोखर भारतामध्ये मला सांगा ना असं कोणतं गाव आहे तालुका प्लेसवर की जिथं 4 कृषी संशोधन संस्था आहेत? बरोबर. भारतात नाही.
आणि म्हणून विकासाच्या सगळे मानदंड यांनी हे केलेले आहेत. हा ज्येष्ठांमध्ये सगळ्यात प्रिय माणूस दादा भुसे आहेत. नक्कीच. सगळ्या घटकांना हे दिलेलं आहे. हो मग विकासाची सगळी कामं जर जाऊन माणूस करत असेल तर त्याचा परिणाम नक्कीच होतो. नक्कीच. म्हणजे सर्वच ठिकाणी पैशाचा महापूर वेगळं काही घडू शकेल असं नाही. परिपक्व मतदार विकास डोळ्यासमोर ठेवतो आणि म्हणून तो विकास डोळ्यासमोर ठेवून मालेगावच्या पश्चिम भागाच्या मतदारांनी एवढं झुकतं माप भुसेंना म्हणजे शिवसेनेला दिलं आहे. हे मात्र माझं मत मला सांगता येईल. नक्कीच. सर, महत्त्वपूर्ण विश्लेषण आपण या ठिकाणी केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीच्या ह्या अपयशाची कारणे आपण ह्या चांगल्या पद्धतीने विश्लेषण करत आहात. खऱ्या अर्थाने राज्याच्या पातळीवरती काम करणारे गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे ते संकट मोचन म्हणून त्यांना त्या ठिकाणी बघितलं जातं. तरी देखील त्यांच्याच प्रभागातील म्हणजे नाशिक असेल, मालेगाव असेल, या ठिकाणी नाशिकमध्ये त्यांनी जर विजयश्री काही चांगल्या प्रमाणात गाठलेलाच आहे, पण मालेगावात ते त्यांना शक्य झालेलं नाही. त्याचं विश्लेषण आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलंच आहे. तर प्रामुख्याने मालेगावात भारतीय जनता पार्टी पक्ष हा नव्हताच आधीच्या सुरुवातीच्या काळापासून. नंतर त्याचे पायामुळे रोवली गेली, परंतु आज भारतीय जनता पार्टी चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर आज बऱ्यापैकी विजयाच्या दिशेने पाहिजे होते असं वाटतं का? नक्कीच विजयाच्या दिशेने पाहिजे. जे टेक्निक त्यांनी नाशिकला अवलंबलं तेच टेक्निक त्यांनी मालेगावला अवलंबलं. नक्कीच. पण नाशिक आणि मालेगावमध्ये फरक आहे. नाशिकल्या नजीकच्या काळात कुंभमेळा आहे, तेथं मोठी प्रलोभनाची मोठं हे आहे. त्यामुळे तेथं जे सूत्र वापरलं त्यांनी की मुळासकट विरोधी पक्ष संपवायचा. मग मुळासकट संपवला बी. नाशिकला मातब्बर ज्या शक्ती आहेत जुन्या कसलेल्या राजकारणातल्या मातब्बर समजल्या जाणाऱ्या त्या सगळ्यांना सुरुंग लावला आणि उभाठा आला तर तेथून चांगलं मुळासकट तासलं. बरोबर. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही घाव घातला की भविष्यात ते उठूच नाही. ही स्थिती हा फॉर्म्युला नाशिकला वापर महाजनाने. महाजनांचं कौशल्य म्हणजे बीजेपीचे ते चाणक्य समजले जातात आणि आहे त्यांनी मागच्या भूमिका वठवलेल्या आहेत. राजकीय अभ्यास परिपक्व असलेला नेता बीजेपी मधला. ते सूत्र करून मालेगाव तालुक्यात आपला पक्ष वाढावा म्हणून जुन्या जाणत्या लोकांना बाजूला सारून किंबहुना शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांना न विचारता डायरेक्ट एबी फार्म त्यांनी गायकवाडांच्या ताब्यात दिल्याने यांचं ऐका असं सांगितलं. हे धोरण काय भविष्यामध्ये दादा भुसेंच्या विरोधात हिरे फॅमिली, बंडू काका, अधिक गायकवाड असा समन्वय जर साधला आणि अशी मोठ साधली तर बीजेपी तालुक्यामध्ये उभारी घेईल असा त्यांचा कयास होता. तो त्यांच्या दृष्टीने अगदी योग्य होता. बरोबर. म्हणजे भविष्यातला बीजेपी मालेगाव तालुक्यात वाढावा ही जी त्यांची नीती होती ती चुकीची होती असं नाही. पण आज मात्र ती म्हणजे जो फॉर्म्युला नाशिकला वापरला तोच फॉर्म्युला मालेगावला वापरता आला नाही. किंबहुना एके ठिकाणी तो यशस्वी झाला, या ठिकाणी यशस्वी झाला नाही. बरोबर. म्हणजे मायनस मध्ये प्लस जाऊ द्या. मागच्या जागा तरी राखता आल्या पाहिजे होत्या ना. मग मागच्याही वेळा दोघं अपोजिट जर लढले होते 9 जागा होत्या मागे. मग मागच्या जागा जर राखता आल्या नाही तर आता मात्र त्यांना मूल्यमापन करणं फार गरजेचं आहे. बरोबर. एवढं मात्र मी नक्की म्हणेल.